मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल किंवा अपात्र असाल तर हा व्हिडिओ नक्की आवर्जून शेवटपर्यंत पहा। प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सध्या आव्हान केलं जात आहे 31 मार्च 2025 पर्यंत ई-केवायसी तुमची कंप्लीट करायचीच आहे। ही एक शेवटची संधी असणार आहे। ज्या महिला ई-केवायसी करणार नाहीत अशा महिलांना आता 31 मार्च 2026 पासून त्यांना आता नवीन ई-केवायसी करण्याची संधी दिली जाणार नाही असं सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात येत आहे आणि प्रत्येक जिल्हा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आव्हान सुद्धा करण्यात येत आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये विनाकारण अपात्र झाला असेल म्हणजे ई-केवायसी करत असताना नजर चुकीने किंवा न कळत चुकीचा पर्याय निवडला गेला, त्यामुळे भरपूर अशा लाडक्या बहिणी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज म्हणून सिस्टीम मध्ये दाखवले जात आहेत, म्हणून त्यांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता असेल, नोव्हेंबरचा हप्ता असेल किंवा डिसेंबर महिन्याचा हप्ता असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेला नाही आहे। त्या महिला अपात्र झाल्या आहेत। अशा महिलांना परत पात्र यादीमध्ये घेण्यासाठी गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ही एक शेवटची संधी देण्यात आली आहे। 31 मार्च 2026 पर्यंत ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी केल्या होत्या परंतु त्यांची ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांचा हप्ता बंद झालाय, अशा लाडक्या बहिणींना आता दुरुस्ती म्हणून ही एक शेवटची संधी आहे। यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दुरुस्तीचा ऑप्शन दिला जाणार नाही। त्यानंतर ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी पासून बाकी राहिलेल्या आहेत अशा लाडक्या बहिणींना आता पूर्णपणे लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होणार आहे। ज्या लाडक्या बहिणी आतापर्यंत ई-केवायसी केलेच नाहीये अशा लाडक्या बहिणींना ई-केवायसीची संधी आता उपलब्ध नाही, दुरुस्ती करण्यासाठी संधी उपलब्ध आहे। जर तुमच्या गावातून किंवा तुम्ही स्वतः जर ई-केवायसी पासून वंचित असाल तर महिला व बाल विकास विभाग, पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये असेल तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, त्या ठिकाणी जा, एक रीतसर अर्ज करा। माझी ई-केवायसी बाकी राहिलेली आहे, त्यावरती दखल घेतली जाऊ शकते, परंतु आता सध्या फक्त दुरुस्तच करता येणार आहे, नवीन ई-केवायसी करता येणार नाही। कानाडोळा करू नका। जर तुम्हाला हप्ते बंद झाले असतील तर लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्या। या ठिकाणी एक व्हिडिओ लावलेला आहे, त्यावरती टच करा, व्यवस्थित माहिती पाहून अचूकरित्या ई-केवायसी करून घ्या। ही एक शेवटची संधी आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।